न्यूज में आपका हार्दिक स्वागत। मैं हूं आर डी वर्मा। आप देख रहे हैं लाइफ इंडिया न्यूज। लाइफ इंडिया न्यूज के माध्यम से हम आपको दिखाते हैं शहर में हो रहे हर घटनाक्रम को। तो आइए देखते हैं आज के मुख्य समाचार। आमने गांव से साई भक्तों ने निकाली साई बाबा की पालकी और पदयात्रा। तो आइए ले चलते हैं भिवंडी के ग्रामीण आमने गाँव में, जहाँ हर साल की तरह इस साल भी साई भक्तों ने साई बाबा की पालकी धूमधाम से निकाली और पद यात्रा करते हुए शिर्डी के लिए रवाना हो गए। सामूहिक पालखी सोहळा आणि इथून निघत हा पहिलाच वर्ष आहे। तर या ज्या सोहळ्यामध्ये तुम्हाला समोर दिसेल संपूर्ण तरुण वर्गाचा हा उत्साह आहे आणि या उत्साहाच्या भरात श्रद्धेच्या पोटी हा सोहळा पार पडतो आणि हिंदू संस्कृतीच्या नियमाप्रमाणे आपली जर श्रद्धा असेल तर आपल्या मनातील असलेल्या इच्छा आकांक्षा सदैव पूर्ण करत असतात। ही हिंदू संस्कृतीची आजपर्यंत चाललेली रूढी परंपरा आहे आणि त्याच मार्गाने चालण्याचा प्रयत्न आम्ही या ओम साई सामूहिक पालखीच्या आणि माध्यमातून श्री सोनटेकली नाका ते श्री छत्र साईबाबा यांच्या दर्शन बारीपर्यंत पोहोचणार आहोत। सर्वप्रथम एकच कृपा असेल आमच्या तरुण वर्गांना परिसरातील या परिसरातील सर्व तरुणांना निर्व्यसनी करावं आणि चांगले विचार त्यांच्या विचार माध्यमातून यावं आणि समाजासाठी जास्तीत जास्त चांगले कार्य करण्याची त्यांना सद्बुद्धी द्यावी अशी या साईबाबांच्या चरणी आम्ही प्रार्थना करणार आहोत। श्री साई सेवा मंडल दापोड़े की ओर से साई बाबा की पालकी और पद यात्रा। हर साल की तरह इस साल भी अध्यक्ष नरेश पाटिल श्री क्षेत्र शिरडी के लिए दापोड़े से साई भक्त के साथ साई बाबा की पालकी लेकर जाते हैं और इस साल भी धूमधाम से साई बाबा की आरती पूजा के तत्पश्चात सैकड़ों साई भक्तों के साथ नरेश पाटिल पद यात्रा के लिए साई भक्तों के साथ निकल पड़े। तो आइए देखते हैं दापोड़े से हर साल की तरह इस साल भी निकाली गई साई बाबा की साई सेवा मंडल दापोड़े की ओर से पालकी और पद यात्रा। आज या श्री साई सेवा मंडल दापोड़े याचा आज तिसरा वर्ष आहे आणि इच्छुकाने जे साई भक्त आमच्या पालखीमध्ये येतात ते पूर्णपणे समाधानी होतात आणि साईबाबांच्या चरणी आमची एकच प्रार्थना आहे की दापोडे गावाची सुख शांती समाधान। अशी पालखी दापोडे गावातून 2 निघतात तरी पण आपल्या पालखीमध्ये महिला वर्ग भरपूर संख्येने असतो। आमच्या जे गावातून जी पदयात्रा निघते बरोबर आजूबाजूच्या पंचकोशी सर्वोत्तम अशी पदयात्रा असते। या पदयात्रेचं सर्वात महत्त्वाची गोष्ट महिला वर्गही सहभागी असतो आणि फार सुंदररित्या आयोजन असतं आणि सुखरूपरित्या ती पालखी पोहोचवली जाते आणि सर्व पदयात्रींना आमच्या गावाकडून त्याचबरोबर आमच्या परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा। सर्व तरुण मंडळी ज्येष्ठ नागरिक महिला मंडळ वगैरे सर्व मोठे सहभागी असतात आणि खरोखर ही 3 वर्षापासून सालाप्रमाणे चालू असलेली पालखी अतिशय गावामध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण करून ही पालखी निघत असते आणि त्या पालखीला सर्व नागरिक सहभागी होऊन अतिशय चांगल्या प्रकारे ही पालखी सोहळा पूर्णपणे पार पडत असते। सर्व या सेवा मंडळाला आम्ही माझ्यातर्फे सर्वांना शुभेच्छा देऊन पालखी सुरू। खार बाव से निकाली गई साई बाबा की पालकी और पद यात्रा साई भक्तों को प्रतिष्ठित मान्यवरों ने दी शुभेच्छा। खजिनदार हे संचालक मंडळ आणि इतर कार्यकर्ते अतिशय काळजीपूर्वक मेहनत घेऊन गेल्या 5 वर्षामध्ये त्यांची सक्सेस झालेली आहे। कोणालाही काही इजा फटका न होताना साईबाबाच्या कृपेने ही पालखी जशी आनंदात जाते तशी आनंदात परत येते। यावर्षीसुद्धा मी साईबाबांना एक प्रार्थना करतो ही जी पालखी आपल्या चरणी येत आहे ही सुख समाधाने आपली पालखी आपल्या पायापर्यंत पोहोचली पाहिजे आणि आपलं दर्शन झाल्यानंतर पुन्हा सुखरूप खारबापाने यायला पाहिजे ताकी हे साई दत्त मित्र मंडळाचा एक नाव राहायला पाहिजे। आणि मी हे पालखीचं आयोजन करणाऱ्यांना सर्व मित्रमंडळ सर्व कार्यकारी मंडळांना धन्यवाद देतो। अतिशय मेहनत ही पालखी पायी काढणं म्हणजे साधी गोष्ट नाही, अतिशय कडी मेहनत घेऊन ही पालखी निघते त्यांना मी पूर्ण धन्यवाद देतो। तो पदयात्री मंडळ खारबाव आयोजित 6वे वर्ष गेली सातत्याने 5 वर्ष अतिशय जल्लोषात ही पालखी सोहळा पार पाडलेला आहे आणि मी आमच्या ग्रामदैवत कालिका मातेला सांगू इच्छितो। ग्राम पंचायत काटई में किला प्रदर्शन स्पर्धा का आयोजन। तो आइए ले चलते हैं आपको विचार मंच
की ओर से हर साल की तरह इस साल भी किला प्रदर्शन प्रतियोगिता का आयोजन किया गया था, जहां ग्राम पंचायत काटई में छोटे छोटे बच्चे अपने छत्रपति शिवाजी महाराज के जीते हुए किलों का प्रदर्शन किया था। काफ़ी मेहनत की थी और काफ़ी प्रयास किया था कि छत्रपति शिवाजी महाराज के जीते हुए किलों का प्रदर्शन करेंगे। काफ़ी मेहनत के बाद जहां अध्यक्ष नवाले गुरुजी के अथक प्रयास से बच्चों को प्रोत्साहित किया जाता है, बच्चों के मन को प्रोत्साहित करके उन्हें प्रेरित किया जाता है कि छत्रपति शिवाजी महाराज ऐतिहासिक हैं और उन्होंने लगभग 300 से 350 किलो का जीत लिया था और उन किलो का प्रदर्शन ग्राम पंचायत काटई के बच्चे करते हैं। तो आइए देखते हैं, जहां नवाले गुरुजी ने किला प्रदर्शन प्रतियोगिता का आयोजन किया था, वहीं पर जगह जगह जा करके बनाए हुए किलों का मुआयना किया और इस स्पर्धा में प्रथम, द्वितीय और तृतीय यानी कुल मिला-जुला करके बच्चों को प्रोत्साहित करने के लिए उचित आकर्षक सम्मान पुरस्कार देकर उन्हें सम्मानित भी किया। सर्व मुलं किल्ले बनवतात, याचा उद्दिष्ट असाच की काही लहान मुले आहेत ते किल्ले बघण्यासाठी त्या ठिकाणी जाऊ शकत नाही। त्याचप्रमाणे ते किल्ल्यांची काय माहिती आहे, शिवाजी महाराजांनी कशा प्रकारे किल्ले जिंकले, त्यांनी कशा प्रकारे लढाई केली, त्याचप्रमाणे त्यांचे वैशिष्ट्य काय आहेत, याच्या सहाय्याने आम्ही दरवर्षी दिवाळीमध्ये किल्ले बनवतो आणि ते लोकांना सांगतो। या मुलांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे किल्ले, भ्रमती, वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करतो। त्याच्यामध्ये उद्देश अशा प्रकारचा आमचा असतो की आमच्या असं विजेता विचार मंचाचे असं समजूत आहे, पूर्ण असं विचारधारा आहे की प्रत्येक मुलामध्ये टॅलेंट असते, प्रत्येक मुलामध्ये गुणवत्ता असते, क्षमता असते। फक्त त्या क्षमतेला, गुणवत्तेला एक वेगळ्या प्रकारचं विचारमंच मिळणे आवश्यक आहे आणि विचारमंच लहान मुलांचं कौतुक होणे आवश्यक असते, त्यांचं गुण गौरव होणे आवश्यक असते। मग दिवाळीच्या या सीझनमध्ये लहान मुलं किल्ले बनवतात, आनंदाने एक वेगळ्या उद्देशाने बनवतात। मग त्यांच्या गुणांचं कौतुक व्हावं, त्यांना कुठेतरी कलेचं एक मार्गदर्शन मिळावं, एक व्यासपीठ मिळावं, विचारमंच मिळावं म्हणून विजेता विचारमंच गेल्या 8 वर्षापासून हा कार्यक्रम राबवतो। आणि माझा पूर्ण विश्वास आहे की प्रत्येक मुलामध्ये जबरदस्त क्षमता असते। असं म्हणतात की प्रत्येक जन्मताच विजेता कोणीच नसतो, प्रत्येक मुलामध्ये क्षमता असते, फक्त त्याला त्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण व्हायला पाहिजे की मी काहीतरी करू शकतो। त्या निमित्ताने आम्ही किल्ल्यांच्या निमित्ताने मुलांना जे बक्षीस वगैरे देतो, ते जे बक्षीस छोटंसं असतं, पण त्या मुलांमध्ये एक ते बक्षीस बघितल्यानंतर तो मुलगा भविष्यात ज्यावेळेस मोठा होतो, ते बक्षीस त्याला मोठं होताना नेहमी प्रत्येक वर्षी दिसत राहतं। ज्या वेळेस तो निराशाच्या गर्दीत असेल, त्यावेळेस टीव्हीच्या शोकेसजवळ असलेले ते बक्षीस त्याला नवीन उभारी देईल, नवीन आशा आकांक्षा देईल की हे मी कुठल्या तरी आयुष्यात, मागच्या आयुष्यात काहीतरी चांगलं काम केलं होतं म्हणून बक्षीस मिळाले, म्हणजे याचा अर्थ माझ्यामध्ये चांगल्या प्रकारची क्षमता आहे। तर अशा प्रकारे नवीन प्रकारे त्याच्यामध्ये महत्त्वाकांक्षाचं बिदांकुर व्हावं आणि त्याच्यामध्ये नवीन स्वप्न निर्माण व्हावे, या उद्देशाने आम्ही विजेता विचार मंचाचा कार्यक्रम करतो। त्यांनी मला ही चांगली एक संधी दिलेली आहे। बघा, छत्रपती शिवाजी महाराज हे एक महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत। नुसतं त्यांचं नाव जरी घेतलं तरी एक मनामध्ये उत्साह संचारतो। त्यांच्या नावानेच नुसतं सगळं म्हणजे हरलेला माणूस देखील जिंकण्याच्या अपेक्षेने पुढे लढत राहतो। मुलं इथे मला चांगल्या प्रकारे सहयोग घेतात, उत्तरे देतात, पण मला त्यांच्याकडून अधिक अपेक्षा आहे की त्यांनी अधिकाधिक वाचन करावं आणि त्या वाचनातून आपण जो काही किल्ला बांधत आहोत त्या किल्ल्याविषयी अधिकाधिक माहिती मिळवावी, जमवावी आणि त्याची पूर्ण माहिती ही जेव्हा परीक्षण येते त्या परीक्षणाविषयी सांगावी। ग्राम पंचायत सुरई से निकाली गई साई बाबा की पालखी और पदयात्रा करतो। आपला हा 7 दिवसाचा पदयात्री सोहळा जो आहे हा प्रत्येकाने मन शांत ठेवून बाबांच्या चरणापर्यंत पोचावा। प्रत्येकाला आमचा वरिष्ठांचा सगळ्यांचा आशीर्वाद आहे आणि प्रामाणिकपणाने ते पोचतील ही मी यांना आशा बाळगतो। माझ्या शुभेच्छा आहेत का ही जी पालखी आहे साईबाबांची ही सुखरूप शिर्डीला जाऊन पोहोचून सुखरूप यावं, एवढीच माझी इच्छा आहे। सोहळ्यामध्ये पहिल्या दिवसापासून निघतो तेव्हापासून आमच्या मनामध्ये एक दुसऱ्याला नाव म्हणून आम्ही हाक मारत नाही, साईराम म्हणून हाच आमच्यामध्ये साईच म्हणजे हे केलेला असतो, समावेश झालेला असतो आणि साईराम याच्याशिवाय आम्हाला काही सुचतच नाही। आम्हाला फार आनंद होते, कारण पहिले आमच्या गावातले केवलीवाल्यांच्या ह्याच्यात जात 1 वर्ष गेले आणि दुसऱ्या वर्षाला आम्हाला असं वाटलं की आमच्या गावातून पण साई पालखी निघाली तर आम्हाला अति आनंद होतो। जेव्हापासून आमच्या गावातून पालखी निघाले तेव्हापासून आमच्या मनाला फार आनंद आणि गावात पण चांगलं वातावरण म्हणजे दिसतो आम्हाला। ग्राम पंचायत वेले गांव से निकाली गई साई बाबा की पालखी और पदयात्रा।
चैरिटेबल ट्रस्ट वड़घर की ओर से निकाली गई साईं बाबा की पालकी और पदयात्रा। भिवंडी के ग्रामीण ग्राम पंचायत भक्त शिरडी के लिए रवाना हो रहे हैं। तमाम यहाँ पर माताएं बहनें और यहाँ पर काफ़ी साईं भक्त हैं जो शिरडी के लिए रवाना हो रहे हैं। यहाँ पर जो बनाया गया है, लगभग ये मन्नत थी कि साईं बाबा का मंदिर जब बनेगा तो यहीं से साईं बाबा की यात्रा स्टार्ट होगी, प्रारंभ होगी। और आज वही दिन आ गया है जहाँ से हम यहाँ पर साईं बाबा के मंदिर पर हैं, जहाँ साईं बाबा की पालकी को रुकाया गया है, साईं बाबा की आरती की गई है। तमाम यहाँ पर भक्त हैं, उपस्थित हैं। ये शुभेच्छा देना चाहते हैं साईं भक्तों के लिए। जानना चाहता हूँ कि आपकी साईं भक्तों के लिए शुभेच्छा क्या है? आज या पालखीला 20 वर्ष पूर्ण होतात। या पालखीचे अध्यक्ष आहेत जगन भालचंद्र पाटील आणि उपाध्यक्ष आहेत कमलाकर चंद्रकांत पाटील। खरोखर यांचा मी आभारी आहे की 20 वर्ष या पालखीला कुठे खंडित नाही होऊ दिला आणि सुरळीतपणे पालखी नेतात। आणि सर्व साई भक्तांचे मी वरघर ते शिर्डी पदयात्रा साई भक्तांचे मी आभार मानतो। आणि सुरुवात केलेली आहे आणि दरवर्षीप्रमाणे एकदम चांगल्या प्रकारे शिस्तबद्ध अशी ही पालखी आहे। बाग की पालखी चलती थी। लालबाग के बाद जो भिवंडी तालुका में प्रथम जिसका मान आता है वो है ओम साई चैरिटेबल ट्रस्ट वड़घर। इनके अध्यक्ष है जगन्नाथ जी और इसने जो आज तक एक पेड़ लगाया वो बहुत बड़ा हो रहा है। यहाँ तुम जवान से बूढ़े तक इस पदयात्रे में शामिल होते हैं। लोकांवरती दीपावलीचा एक भर असतो आणि हा सणाचा मोठा भर असतो आणि या सणामध्ये सुद्धा माणसाला एवढी ओढ असतो का माणूस या दीपावलीच्या दुसऱ्या दिवशी शिर्डीला पदयात्रा जायला निघतो। साईबाबाचा प्रेम आणि साईबाबाची एक इच्छा म्हणून एक माणूस बरोबर शिर्डीला निघून जातो। आणि या गावाची एकच पालखी आहे। प्रत्येक गावामध्ये 2-2 पालख्या झाल्या। त्या भाविकांचा त्यावेळी सांगितलं प्रत्येकाने 2-2 पालख्या काढला। एकच बाबांच्या ठिकाणी जायचा एकच मार्ग आहे, पण वडगरगावची एकच अशी निशाणी आहे। वडगरगावची एकच पालखी आतापर्यंत राहिलेली आहे। आता येत नव्हतं आणि मी चालत गेलो आणि त्यापासून माझ्या पायाची बिमारी पूर्ण दूर झालेली आहे। हा एक माझा मोठा अनुभव आहे। तुमच्याही प्रत्येकाच्या लक्षात येईल आणि आपण श्रद्धेने गेलं आपल्याला हा अनुभव हा चांगला येईल की बाबांनी आपलं चांगलं केलं, बाबा चांगलंच करेल आणि चांगलं करू अशी माझी शुभेच्छा प्रत्येकाला। ग्राम पंचायत डुंगे से श्री साई कृपा सेवा मंडल पदयात्री मंडल की ओर से साईं बाबा की पालकी और पदयात्रा। इस समय हम भिवंडी के ग्रामीण ग्राम पंचायत डुंगे में हैं, जहां पर साईं भक्त काफी बड़ी मात्रा में शिरडी के लिए रवाना हो चुके हैं। साथ में कंधे पर पालकी लेकर के यहाँ पर बड़े बुजुर्ग और वरिष्ठ कार्यकर्ता पदाधिकारी भी है। साई कृपा सेवा संकल्प पद यात्रा मित्र मंडल डुंगे से शिरडी के लिए रवाना हुए साईं भक्त। आइए जानते हैं इनके पदाधिकारी से कि उनका क्या कहना है और किस तरह से इन्होंने अपनी साई पालकी को सजाया है। आपने आमच्या पालखीला हा 5वा वर्ष आहे आणि पहिल्या वर्षी 450, दुसऱ्या वर्षी 550 होती आणि आता 600चं टार्गेट आहे आमच्या पालखीमध्ये। आणि सर्व पदयात्री एकमताने एक संघाने चालतात आणि आमचे ग्रामस्थ मंडळी आम्हाला संपूर्ण पाठिंबा देतात। हा आमचा 5वा वर्ष आहे आणि साई भक्तांसाठी सर्व सुविधा आम्ही उपलब्ध केलेल्या आहेत। सकाळी चहा पाणी नाश्ता, दुपारी जेवण, रात्रि जेवण ये सब उपलब्ध है। मेरी शुभेच्छा साई भक्तों के लिए, सब शुभकामना हो उनकी पूरी हो ये साल में, ये मेरी शुभकामना है। अभी मैं यही रहा कि जितने लोग जा रहे हैं, जो गरीब दुखिया हैं, सबकी मनोकामना पूर्ण हो, सब सुरक्षित से पहुँचे, उनके मनोकामना पूर्ण हो, वो सुखी से यहाँ सुखी से अपने घर आवे, बस मेरा यही मनोकामना है। ग्राम पंचायत कालवर से निकाली गई साईं बाबा की पालकी और पदयात्रा, जहां साईं बाबा की पालकी को कांधा देने पहुंचे नवनिर्वाचित आमदार शांताराम मोरे। ओम साई मित्र मंडळ कालवार भव्य साई पालखी यात्रेस मला इथं बोलवले, त्याबद्दल मी सर्व कालवार गाव रहिवाशांना आणि पदयात्राला माझे मनापासून शुभेच्छा आणि त्याचा प्रवास सुखाचा होईल अशी साईंचरणी मी प्रार्थना करतो। जिल्ह्यामध्ये इतिहास आहे की गावामध्ये किती राजकीय वातावरण असू दे, किती पक्षपातीपणा असू दे, पण कुठलाही कार्यक्रम या गावामध्ये एक ग्रामस्थ एक मताने एक दिलाने या ठिकाणी गुण्या गोविंदाने आणि हर्षोल्लासाने आयोजित करत असतात। या गावामध्ये
पालखी ही साईबाबांची पालखी संपूर्ण गाव मिळून साजरी करतो. तसेच प्रत्येक उत्सव याप्रमाणे यात्रा उत्सव झाला, होली उत्सव झाला, गणेशोत्सव झाला, सगळ्या प्रकारचे उत्सव या गावातील सर्व ग्रामस्थ मिळून मिसळून आनंदाने आणि गुण्यागोविंदाने आयोजित करतात. ते 350 पदयात्रा आहे आणि ते माझ्या गावच्या पूर्ण सहकार्याने ही पालखी माझी सक्सेस होते आणि याच्या पुढेही सक्सेस होईल ही मला बाबांचे करून आणि माझ्या गावकऱ्यांचे करून खात्री आहे. आणि ही पालखी अशी चालू राहावी आणि माझ्या गावकऱ्यांना मी सांगतो जसं आम्हाला सहकार्य करत आला असं सहकार्य करत राहा आणि मी ही पालखी अशीच नेहमी सक्सेस करत राहील. आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी वक्त इसी चैनल पर. तब तक के लिए इजाजत दीजिए. धन्यवाद. नमस्कार.